काय काय कॉलेज वेलकम बॅक टू चॅनल सो एनिवेज वीकचा फर्स्ट डे हे झाल्यानंतर बोलतो. वीकचा पहिला दिवस टाकला ना आय डी मला एक सेकंड एंटर आयडेंटिटी टाईप पण टाकलं. सो मंडे आज पण तसं पाहायला गेलं तर आज काही गर्दी नाही बरं का जास्त काही. थोडं तब्येत चांगली आहे पण घशाची वाट लागलेली आहे. सो जास्ती काही बोलता येत नाही आहे पण ठीक आहे. सो फार सो गुड. आणि आजचं तसं तर काही नाही आहे. ट्रेन मिस नाही झाली ही चांगली गोष्ट आहे. थोडीशी लेट होती ट्रेन त्याच्यामुळे मिस नाही आली पण होपफुली चांगलं आहे. बाकी 5-6 काम चालू आहे थोडंसं. आणि तसं मी मागच्या व्लॉगमध्ये बोललो होतो ते गाईचं आणि ते अजून पण काय तिथंच आहे. मी काय बोलत नाही आजच्या ह्याच्यात. एनिवेज तुम्हाला माहिती असेल तर UTSवरती आधी मंथली सीझन पास म्हणजे MST निघायचा तर तो आता त्यांनी डिसेबल केला. डायरेक्ट डिसेबल बरं ना माहीत नाही काही डिसेबल केलेलं आहे. म्हणजे आता आमचे पास संपलेले आता रेल वन म्हणून नवीन ॲप आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर इफ यू आर फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर फ्रॉम ट्रेन तर आता त्याच्यावर काढायचं पण त्याच्यावर काढायला ते ॲपच उघडत नाही. TC आल्यावर सांगायचं काय बोलणार नाही आता. एनिवेज ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसल्यावर परत काम ॲपेरेंटली गाडीत बसलेलं आहे. आता थोड्या वेळ झोपतो. कॉलेजमध्ये गेल्यावर परत ब्लॉग काढतो. ॲपेरेंटली कोपरगावला चाललं आहे. मस्त जागा मिळाली त्याच्यामुळे थोड्या वेळ झोपलो. 40 मिनटामध्ये काय थोड्या वेळ झोपायला मिळतं त्याच्यामुळे ठीक आहे. रिफ्रेश होऊन जाते. शॉर्ट नॅप होऊन जातो. खाल्लं आहे पण भेंडी थंडी मेजर इकडे म्हणजे 12 डिग्री आहे पण फील्स लाईक 10 डिग्री. एनिवेज कॉलेजला गेलं की कॉलेज जातो पहिले मग बसून जरा मग बोलतो. याच गोष्टीमुळे एअर क्वालिटीची लेफ्ट राईट होऊन जाते माहिती का. जाताना तर डायरेक्ट नाकामध्ये असं हे होऊन जातं ना. भेंडी ऑक्सिजन घेतोय कार्बन डायऑक्साईड लिटरली. पहिल्यांदा असं झालं कॉलेज 7:30ला आहे आणि मी 7:15ला कॉलेजमध्ये आलेलो आहे. ट्रेनचं असे राहिले ना दररोज 6 वाजता किंवा 6:15 वाजता. ॲब्सोल्युटली एक नंबर टाईम म्हणजे टायमात येतो माणूस आणि सगळं व्यवस्थित शेड्यूल होतं नाही का. हे लेक्चर आहे आता लेक्चर झालं तर भेटतो. क्लासमध्ये आलं आहे. बाहेर थंडी वाटत होती पण आतमध्ये एवढी थंडी नाही तशी वाटतं. काय वाटते. हाऊ आर यू? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता सर येतील आमचं पहिलं लेक्चर आहे 7:30 वाजता. ते आता किती मिनटं एवढी थंडी नाही, कमी थंडी कमी आहे ना. म्हणजे स्टेशनला असते आज होती पण इथं कमी आहे जरा क्लासमध्ये. सर येतील परत रिसेसमध्ये. फायनली 2 लेक्चर झाले. आता जरा प्रॅक्टिकल असाइनमेंट असं चाललं इकडून चाल रे अण्णा. तर त्याच्या ज्या आता प्रिंटआउट्स होत्या त्या काढायचे आहे. म्हणजे ते कसं आहे प्रॅक्टिकल आहे ना प्रिंटआउटवरती लावतात. आता ते काढायला जायचं आहे. बस कॉर्पोरेट एम्प्लॉय आलेलं आहे. आता काय असेल असं वाटत तर नाही आहे की प्रिंटआउट काढायला गेल्यावर लगेच नंबर लागेल. होप फॉर गुड नथिंग लेस. फायनली लवकर नंबर लागलेला आहे. लाईट ॲपेरेंटली काल जी ते काही म्हणजे वासरू गेलेलं होतं ते घेऊन गेले आज पण ते गाडीला तेच सोडून गेले. काही बोलत नाही मी. एनिवेज प्रिंटआउट काढलं आहे. आता परत लेक्चर लायचं आहे. आता 2 तास लेक्चर आहे लागोपाठ. फुल बोरिंग पण आहे आणि हे पण आहे. फायनली प्रिंटआउट काढलं आहे. आता दरवेळेस सारखं फेवरेट काम चहा प्यायला आलेलं आहे. चहा पण चहा घेतो आणि लेक्चरला आतो. 5 मिनटं बाकी आहे नंतर करतो. भाई ट्राफिकचं तगडे आहे.
मी पण डाउनलोड म्हणजे मला थोडंसं गेमिंगचे व्हिडिओ ऑन करायचे होते पण ट्राय करतोय मी आता. पण त्याच्या आधी एक ट्राय आहे आता. हा कुठला? हा पाहिला ना, 2 एपिसोड पाहिले जुजुत्सू कायसन. आता रील्स पण सुरू करायचे आहे म्हणजे छोटे ब्लॉग्स आणि आय एम ट्राईंग यूट्यूब शॉर्ट्स पण थोडंसं असं नवीन ट्राय करतोय. पाहू कसं होतं काय वर्क करतं कसं नाही. एनिवेज जेवण करतो आता नंतर परत बोलतो. फायनली रिसेस झाली आहे. रिसेस मध्ये आता खेळते रेड डेड रिडम्पशन ना. हा रेड डेड रिडम्पशन. फॉर्म आहे कॉर्पोरेट एम्प्लॉय. अर्धाकडा गेम आहे तो. स्टोरी बेस रेड डेड. सॉप्या मला आणलंय काय रे सॉप्या. काय रे टाइमपास करते. त्याला असं वाटलं होतं शीट्स नाहीये ड्रॉ करायला पण ते शीट्स आहे आता. ते आताशी यांनी सांगितलं. सेकंड युनिट पासून आहे ना. आम्हाला वाटलं होतं शीटचं ना यावेळेस म्हणजे सुटलं आमचं. शीट आलेच परत आम्हाला काढायला. दर्शित पवार शॉक झालंय तुला. आताच मोबाईल घातला थोडा शॉक झालाय. खरंच का दर्शित भाऊने आताच नवीन हे ना प्राणत जोशी ब्लॉग भाऊने आत्ता नवीन ऍपल घेतलाय. कुठला घेऊ? 15 Pro. नाही कसं आहे पण सांग ना. ओके ओव्हरऑल हा तेच अजून बजेट नाही तेवढं. होईल बजेट होईल तेवढं काय अडचण हा याच्यात आहे ना. याच्यात किंवा मागे पुढे 2-3 ब्लॉग मध्ये. चॅनल सबस्क्राईब धन्यवाद. अजून एक सबस्क्रायबर वाढला. आकाश कॉर्पोरेट एम्प्लॉय. एनिवेज झाली आता रिसेस. आता प्रॅक्टिकलला आतो आम्ही. आपला बॅटमन काय कॉलेज सुटलेलं आहे. ज्याला TC ने धरलं होतं त्याचा मित्र जो पळून गेला होता TC ने धरू नये म्हणून तो सापडला आहे. त्या दोघांनी सुद्धा आता कंटेंट करता येते. होपफुली फॉर बेस्ट. रोड क्रॉस करतोय त्याच्यामुळे थोडंसं काय नाही. ते डिस्कशन चालू होतं. ते सांगत होते की आता एवढे रिटेक घेतले आम्ही धरलेला पोरगा मुलगा समजला ना. त्यांचे पेपर चालू आहेत आता. मस्त आजचा पेपर एकदम वस्तू गेलेला आहे काही नाही का. आता आमची बोलणं आमचं सुरू होणार आहे. आता कसं आहे पर्सनल बोलणं सुरू होणार आहे त्याकरता तुम्ही थोडंसं तुम्हाला आवाज येत असेल तर आज थोडं लवकर निघालो मी कारण की थोडं आमची अटेंडन्स कमी होती. तर सरांनी बोलवलं होतं तेच अटेंडन्स थोडी चांगली करा म्हणजे की कसं पुढे काही प्रॉब्लेम नाही येणार अटेंडन्सवरून. एवढंच होतं. ट्रॅक्टरला जाऊ दे. मग त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग त्यानंतर लवकर मग काहीतरी काही प्रॅक्टिकल झालं आमचं लवकर होऊन गेलं. ते सरांनी बोलवलं त्याच्यामुळे मग लवकर निघालो. मी जाऊ दे ट्रेन पण तशी थोडी ऑन टाईमलाच आहे. आता जाऊ आपण कसं तेवढंच थोडं रिलॅक्स होतं येतं आणि परत ट्रेनमध्ये बसून मग थोडं अजून थोडं आराम. पण कसं आहे या ट्रेनमध्ये बसायला जागा मिळत नाही त्याच्यामुळे मग थोडं लवकर गेलं स्टेशनला की थोडं स्टेशनला बसलं की थोडं रिलॅक्स होतं येतं म्हणजे की आरामशीर बसू ट्रेनमध्ये. होपफुली जागा मिळायला पाहिजे आज. असं होत नाही कधी लवकर जागा मिळते तिथे कारण कसं आहे ती गाडी जशी खूप लॉंग रूटची म्हणजे दिल्ली टू चेन्नई म्हणजे वास्ट रूट तर खूप मोठा आहे त्याच्यामुळे जागा तर मिळत नाही. लोक पण खूप असतात त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे जागेचा. पण ठीक सो फार सो गुड म्हणायचं आणि चालायचं बस. हे स्टेशनला गेलं की परत बोलतो.
एनिवेज स्टेशनला आलो आहे. गाडी येते आता. होपफुली गर्दी तर नाही स्टेशनवरती. जसं पाहता तसं म्हणजे बसायला जागा तर मिळायला पाहिजे. होप फॉर गुड. येस बसल्यावरती परत ब्लॉक करतो. बसलो आहे ट्रेनमध्ये. ॲज युजल जागा नाही आहे गाडीमध्ये. पॅन्ट्री जिंदाबाद. बसायला नाही मिळत ना. अरे उठा ठीक आहे. तशी आज गर्दी कमी आहे तरी पण जागा नाही बसायला. आज पण दिसलं पण हे वॅगन्स कसलं आहे मला अजून पण कळायला तयार नाही माहिती का. त्यांच्यावर लिहिलं तर आहे ट्रान्सपोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. बट व्हॉट आर देअर पर्पज इज अननोन. ॲनॉनिमस. गाडी झाली आहे सुरू झाली फायनली. राहा आता उभं काहीच करू शकत नाही. जागा नाही आहे. उभं राहिलं तरी अशी थोडी मोकळी जागा काहीच नाही बघा. एकटाच आहे. तो एवढी जागा मिळाली. आता तुम्हाला बोला ते 5 चाकी UPSवरती त्यांनी आता डिसेबल केलेलं आहे MST. तर समजा तुम्हाला काढायचं असेल तर रेल 1 म्हणून ॲप आहे त्याच्यावरती जावं लागतं. पण आता ॲपेरंटली त्या रेल 1वरती जोपर्यंत तुम्ही 18+ नाही आहे 18 अबो नाही आहे तोपर्यंत तुम्ही लॉग इनच करू शकत. म्हणजे तुमचा पास चालू जरी असेल तरी तुम्ही तो ॲक्सेस करू शकत. इट इज ॲज एफ अप लाईक काय बोला आता. म्हणजे पास चालू आहे बरं का माझा. पैसे दिलेले आहे पण UTSचा पास म्हणजे डायरेक्ट त्यांनी डिसेबल लिहिलं आहे. म्हणजे माझा पास आहे चालू आहे पण तरी त्याच्यावरती दाखवत नाही. काय करावं सांगा मला. नथिंग टू डू. एनिवे सो फार सो गुड. गाडी चालू झालेली आहे. अगेन कंटेनर्स. तसंही गाडी थांबली होती निघाली. आज लवकर निघाल जास्त वेळ थांबली नाही. सो चांगलीच गोष्ट आहे. किती वाजले वाव ॲपेरंटली आत्ता जस्ट वाजले 2:30. गाडी ती चांगलं म्हणजे लवकर सोडवलं. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किंवा प्रॉपर 40 मिनिट्समध्ये गाडी नाही आली मला वाटतं. वा अशी जर गाडी दररोज येत राहिली माझ्याच माझ्या आहे खर्चा चुंबेश्वरी. एनिवेज घरी गेल्यावर आता काढून पण लिफ्टने आला चाललं पण लिफ्टनी परत. तर आता तसं पार्किंग शिफ्ट केली त्याच्यामुळे आता परत तिकडे जावं लागतं. आधी इकडे होते समोर पार्किंग. सो फायनली घरी आलो. तर आता तेच जेवण वगैरे झालेलं आहे. आता सगळं कम्प्लिशन मॅन्युअल्स प्रॅक्टिकल्स लिहायचे आहेत. कारण की ॲज यू ऑल नो की 29-30 पासून जानेवारी फर्स्ट क्लास टेस्ट आहे. त्याच्यामुळे मग सगळं कम्प्लीट पण करावं लागेल. कारण की सगळे सर वगैरे वायवा प्रॅक्टिकल्स वगैरे सगळं चेक करताय. वायवा पण घेतील. त्याच्यामुळे कसं आहे आधीच प्रिपेअर करणं इज ऑलवेज बेटर. तर तेच साधं तेवढंच करायचं आहे. आणि आता वाजले 5:15 आणि आपल्याला जसं 7ला जायचं आहे जिमला. अजून ते काही ठरवलेलं नाही आहे आज काय करणार आहे. पण ठीक आहे नंतर ठरवू तर मी सांगेलच. बाकी सो फार सो गुड. सो फायनली इट्स 7:15 आफ्टरनून. फायनली आता जिममध्ये जायचं आहे. आज आय थिंक सो बायसेपपासून सुरू करावं आज. सगळेजण नाही तरी आता काय वीक स्टार्ट विथ बायसेप. ठीक आहे कसं बायसेप थोडासा असं स्ट्रॉंग करतो. सो लेट्स सी. तर जिममध्ये चाललं आहे. थोडासा उशीर झाला 7ला जायचं होतं पण 7:15 चाललं आहे. इट्स ओके. 15 मिनिट्स डिले. सो फार सो गुड. हो हो 2 दिवसानंतर कबड्डी. फायनली जिम झाली.
आज काही शूट करताना आला ॲज ऑलवेज, कारण की बायसेप डे होता आणि जिममध्ये भरपूर जण होती. म्हणजे पहिल्यांदा असं आलं की, कारण की सध्या आहे ना एक आठवडा कोणी जास्त जिममध्ये येत नव्हतं, पण आज ॲपिअरंटली खूप जण आले होते. सो त्याच्यामुळे काही शूट नाही करता आलं, पण ठीक आहे, सो फार सो गुड. आलो आता घरी. मेन पहिले आता जेवण करतो आणि कंप्लिशन करतो. एनिवेज घरी आलो, जेवण वगैरे झालं आहे. आता तेच कंप्लिशन बाकी आहे, कंप्लिशन करतो मी. कारण की आता उद्या आय थिंक सो परत प्रॅक्टिकल आहे. सी लँग्वेज तुम्हाला माहिती असेल तर सीचं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यासाठी मॅन्युअल, प्रॅक्टिकल आणि नोटबुक तिन्ही लागतील, त्यामुळे ते करतो. आणि मेन काम एडिटिंग करतो, म्हणजे की उद्या सकाळी तुम्हाला 9 वाजता फ्रेश व्हिडिओ मिळेल. एनिवेज विथ दॅट सेट आजसाठी एवढंच. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल तर कमेंट करा. आणि परत एक गोष्ट बोलू इच्छितो की ॲज वी टॉक अबाउट द स्ट्रे काऊ, तर म्हणजे अगेन तिला कुठेतरी सोडायचं तर त्यांनी काहीच नाही केलं. शी इज स्टेईंग ओव्हर हिअर ओनली. सो व्हॉट कॅन वी डू? एनिवेज, थँक यू सो मच फॉर वॉचिंग.